विचाराचे, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे, आम्ही खरा बाळासाहेबांचा विचार जपलेला आहे। तुम्ही विचार करा, जर खरंच शिंदेंनी बाळासाहेबांचा विचार जपला असेल, शिंदेंच्या सोबतचा प्रत्येक माणूस जर बाळासाहेबांच्या विचारांचा असेल, तर साधे साधे दोन प्रश्न गणेश नाईकांनी असं म्हटलं की मी तुमचं टांगा पलटीन घोडं फरार करीन। विचार करा, हे टांगा पलटी घोडं फरार जर शब्द आपल्या नेत्याबद्दल आले असते तर आपण आतापर्यंत घरात घुसलो असतो। ज्या अर्थी यांचे सगळेच्या सगळे लोक बॅकसीट घेऊन बसतात आणि आपल्या नेत्याचं टांगा पलटी करणाऱ्या माणसाला पलटून उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत, ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कदापि असू शकत नाहीत। मी जरा दुसरं उदाहरण सांगितलं पाहिजे की ते म्हणतात की नाही नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे, तर एकमेव द्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की कायम मुंबईवर शिवसेनेचा, मुंबई बीएमसीवर शिवसेनेचा भगवा फडकायला हवा। आता किती दुर्दैवी परिस्थिती आहे की भाजपचा महापौर होण्यासाठी अवघी शिंदे सेना कामाला लागलेली आहे। त्यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठी नाही, भाजपचा महापौर करण्यासाठी ते सगळे आपली ताकद पणाला लावत आहेत। आणि किती स्वाभिमान गहाण टाकावा की जिथे तिथे जे होर्डिंग लागलेले आहेत, हे जर होर्डिंग नीट बघितले तर भाजपा महायुती इथे तरी त्यांनी बाण लावलाय, तिकडे मुंबईमध्ये तर जेवढे काही बॅनर लागले त्या बॅनरवर ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, ना धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो, ना एकनाथ शिंदेंचा फोटो, ना धनुष्यबाणाचं चिन्ह, काहीच नाही, फक्त भाजप महायुती। कुठे आहे स्वाभिमान? कुठे गेला तो विचार? आणि ही सगळी माणसं आपल्याला शहाणपण सांगताहेत, दादा हो ठाण्यातल्या अनेक समस्या आहेत, या समस्यांवर बैजवार दोनही आमचे नेते बोलतीलच, मी त्याच्यात फार खोलात अजिबात जाणार नाही। पण मी एक नक्की सांगू शकते की संस्कार, शिस्त आणि संयम काय असतो तो। 2 दिवसात पैशांचा पाऊस पडेल, कदाचित 10-10, 20-20, 25-25 हजार मताला खर्च केले जातील। पैसे कुठून येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही, त्याच्यावर विपुल प्रमाणात बोलणं झालेलं आहे। आणि नुसते पैसेच नाही तर दमदाटीची भाषा सुद्धा। कुठीतरी एक बाई होत्या आणि त्या बाईंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याच्यामध्ये त्या बाई अतिशय चांगल्या भाषेत संस्कृत श्लोक म्हणत होत्या, खूप चांगले चांगले श्लोक त्या उच्चारत होत्या। आता या बाईंचं नाव या मंचावरून घेऊन हा मंच बाटवण्याची माझी अजिबात इच्छा नाही, त्यामुळे ते नाव माहीत असलं तरी मला इथून अजिबात उच्चारावंसं वाटत नाही। ही माणसं ज्यांना ज्यांना आपण उभं केलं, ती माणसं हमारी बिल्ली हमी को अगर म्याऊ कर रही है तो बिल्ली को जरा बताना पडेगा कि बिल्ली जरा रुक। आपल्याला या लोकांना जरा सांगावं लागेल। या सगळ्या निमित्ताने ठाण्यामध्ये सातत्याने गेल्या 3 वर्षापासून ज्यांनी संघर्षाची भूमिका घेतली ते सन्माननीय नेते राजन विचारेजी इथे लढत आहेत आणि त्यांच्यासोबत तितक्याच ताकदीने इथले शिवसैनिक लढत आहेत। या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आता अजून एक ताकद उभी राहते, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि ओरिजिनल शिवसेनेची ताकद, ही ताकद इतकी मोठी आहे की कालपासून या सगळ्यांची फेफे उडाली। एक जात सगळे सकाळपासून ओरडायला लागले की कालची सभा काय होती काय होती। एकीकडे फडणवीसांपासून सगळेजण सांगतायत की